आदिशूद्र आपणच होतो, जे आज एस-सी, एस-टी म्हणून ओळखले जातात. आधी आपलंच काम होतं, मेलेल्या जनावरांना गावाच्या बाहेर नेऊन फेकणं, खराब नाल्यांचं पाणी पिणं, रोज कमरेला झाडू बांधून फिरणं. कधी मंदिरात गेलो तर हाकलून दिलं जायचं, मारहाण केली जायची, रोज अपमान सहन करावा लागत होता. पिण्याच्या पाण्यावरही हक्क नव्हता आपला. पिण्याच्या पाण्यासाठी तरसलो होतो. तेव्हा एक माणूस उभा राहिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी 20 मार्च 1927 रोजी महाडचा सत्याग्रह केला आणि त्या एका लढ्यामुळे आपल्याला पिण्याच्या पाण्याचा हक्क मिळाला. शाहू महाराज ज्यांनी आरक्षणाची सुरुवात केली, सावित्रीबाई फुले ज्यांनी मुलींना शाळेत नेलं, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी शिक्षणाचा हक्क दिला. जे लोक आपल्यासाठी लढले त्यांना आज आपण विसरलो आहोत आणि आज आपण वाटले गेलो आहोत निळ्या पिवळ्या भगव्या झेंड्यात. गुलामी आपण तेव्हाही करत होतो, गुलामी आपण आताही करत आहोत, पण आता राजकारण्यांची आणि पैसेवाल्या लोकांची करतो. पण तरीही तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून महाड सत्याग्रहाच्या हार्दिक शुभेच्छा. कारण हा लढा पाण्यासाठी नव्हता, हा लढा होता त्या क्रूर जाती व्यवस्थेविरुद्ध, ज्या व्यवस्थेने निसर्गाच्या देणगीवर जातीची कुंपण घालून स्वतःची मक्तेदारी सांगून माणुसकीची हत्या केली.